पूर्ण अख्खा भरले बाबा बाबा बाबा. काय हो? मवाची फुला. मवाची फुला ना, म्हणजे आपले फार्म मध्ये सगळ्यात बेस्ट आंबा आहे. बेस्ट आंबा ताजी मच्छी भेटेल, पापलेट, सुरमई, वाम, कुंडी, बांगडा सगळं असतं आपल्याकडे. मांदेली, बोंबील सगळं असेल. आम्हाला त्याच्यावरती मटण बनवायचं आहे. गरम गरम चुलीवर भाकरी, पण खापरी नाही भेटली आम्हाला तर तव्यावर करता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आगरी बाईक ट्रॅव्हलवर. आणि आजची आपली ट्रॅव्हलिंग आहे. इथं गाडी आपली उभी आहे, बघू शकता. चालू लोकेशन आहे खेवारेगाव मुरबाड आणि फार्म हाऊस मी तुम्हाला दाखवेनच नंतर. आणि ते मेन स्पेशल गोष्ट म्हणजे दाखव दादा, काय स्पेशल आहे आपल्याकडं? हापूस आंबे. हे बघा हापूस आंबे मी दाखवतो तुम्हाला. साईज बघा आंब्यांची, एकदम ओरिजिनल हापूस आंबा आहे. नाही हो, तुझ्या खांद्यावर काय आहे? पोपट, विठोबा. विठोबा का? विठो, हे बघा विठो. आंबे आहेत, हापूसच आंबे आहेत. यांची साईज आता ही एवढी आहे ना, आता याचे डबल आणखीन त्याची साईज वाढणार आहे. हे आपण कधी लावलेलो आहे? किती वर्ष झाले? 15 वर्ष. म्हणजे आता बरं मोर यायला लागला का सगळ्यांना? या वर्षी तरी पण सगळे कलम आहेत ना आपले? कलमी आहेत आणि सगळे आता उन्हामुळे हे जळलेलं आहे. जळलेला आहे ना मोर थोडा? नाहीतर नाही तर अजून भरला असता. खूप भरले असते. आणि हा आंबा दुसरा आहे का आपला मोठावाला? गावठी आहे का? हापूसच आहे. सगळी कलमी आंबे येते. हे पण कलमी आंबे हे बघा आंब्यांची साईज बघा. हे आंबे 400 ग्रामचा होता, 300-400 ग्रामचा एक होता. मोठावाला ना, गोलवाला. अर्धा किलोचा एक आंबा होतो. हे तू काय एकीवर आलेस का? हा, आता उन्हामुळे असे आंबे पडतात. हे बघा खाली छोटे छोटे पण खरतात आंबे ना, करतात. हे बघा ऊन लागतो ना, त्याच्यामुळे ते खालून आणि वरून सावली ऊन त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते आंबे खाली गळतात. मग आता आपली कुकिंग चालू करायची. नाही तर आपला एक बेस्ट आंबा, आपला सर्वात मोठा आंबा दाखवायचा का अजून एक? मोठा आंबा चला मग. एकदम सर्वात हा, 1 वर्ष येतो आंबा. हे 1 बघा, वर्ष गॅप गॅप असतं का? 1 वर्ष गॅप. म्हणजे आपले फार्म मध्ये सगळ्यात बेस्ट आंबा आहे बेस्ट का? आंबा म्हणजे पूर्णपणे भरलेला आहे. तुम्ही खाली बघू शकता साईज याची. हे बघा मस्त एकदम मोठे आंबे आहेत. पण दादा तुम्ही नाव नाही सांगितलं तुमचा निलेश आपल्या म्हात्रे. मंडळीला. निलेश म्हात्रे, आपले कोपरखेरणे गावचे आमच्या मामाचा मुलगा असे आंबे निलेश म्हात्रे आणि त्यांची वाईफ. वहिनी तुमचं नाव मंडळीला सांगा. नावं तुमची नावं नाही सांगितली तुम्ही. आंब्यांचं वजन एवढं आहे, त्याच्यासाठी आपण इथं सपोर्ट लावलेला आहे एक्स्ट्रा. त्या फांद्या खाली पडतात म्हणून. हे बघा कशा टांगलेत आंबे, पूर्ण लोड मुलं हे होते. हे बघा पूर्ण अख्खा भरले बाबा 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 एवढा. आणि आता इथं आम्ही सुरुवात केली. मस्त फार्म हाऊस, झाडं बिडं लय भारी येतील. दादानी भरपूर आंब्याची झाडं, सगळं हापूस आंबे आहेत. आणि इथं मेन बघा काय आहे, काय आहे? मवाची फुला. मवाची फुला ना, ज्याची आपण बोलतो ना मवाची बनवतो त्याची फुलं आहेत. मऊदोऱ्याची नाही बनवतो याचं काहीतरी बनते. आणि भाजी पण होते ना ती. काय बनतं? दारू बनते ना? गव्हाची फुलं आहेत ना, याच्यापासून आपण दारू बनवली जाते आणि ती टेस्टी असते. फुलं वेचण्यासाठी गावातून सर्व लोक येतात तिथे. फुलं वास बघ ना किती भारी आहे. किती भारी आहे. हे बघा मवाची फुला, एक नंबर, एकदम ताजी. गेल्या वर्षाची फुलं मी अजून ठेवल्यात फ्रीजमध्ये. गेल्या हा हे बघ, हे किती व्हाईट आहेत ना एकदम. आणि खातानी? दारू बनवण्यासाठी घेऊन जातात. खातान काही नाही. हे बघ सार्थक आपला बिझी आहे, फुलं जमा करते सगळी मवाची. आणि याचा विठूचा काय चाललंय बघा इथे. विठू हा माझा 2 वर्ष झाले आंबे लावून. बघा आणि हा एवढीशी झाडं लांबाल्यान. नारळी आंबा आहे हा, तोतापुरी. तोतापुरी आहे ना. 2च वर्ष झाल्या, 3ऱ्या वर्षी आंबे बघा किती छोटा आंबा आहे, माझ्या एवढा हाईटला आहे. लय भारी. हे बघा पूर्ण आंब्यांची बाग आहे इथे. पूर्ण दाखवते मी तुम्हाला बघा. टोटली आंबे लावलेत दादांनी इथं. किती झाड आहेत टोटल? 50 झाडं लावलेत. पण 200 झाडांच्या आंब्याने एवढी आंबा आले नाही ना 50 झाडांना. 50 झाड आंबा एकच भरलेला. एकच आंबा बघा 10 झाडांची बरोबरी करतोय. म्हणजे तुळस बघा आपली ताईंची किती मोठी. तुळशीची साईज बघा, माझ्या बायकोपेक्षा उंच आहे तुळस. हा, आणि आता आपण चाललोय दादा आणि मी मार्केटला. कुठला दादा मार्केट? लेफ्ट राईट? राईटला जायचं आपल्याला. दसई मार्केट. तिथून थोडं जेवणासाठी आपण सामान घ्यायचं आहे. मार्केट पण दाखवतो मी तुम्हाला. कधी तुम्ही इकडे आले तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून काहीतरी आयडिया येईल. बघा सगळं आहे इथं. दादाच्या फार्म हाऊस पासून 10 मिनिटावर आहे. मटण घ्यायचं आहे आपल्याला इथे. दादाला मच्छी जाम आवडतं, तर मच्छी घ्यायला आल्यावर
कुठला आहे तारमासा? फ्रेश आहे फ्रेश असेल तर अर्धा घेऊन जा. पाहुणे येणार आहेत. वाम थोडं लाल एकदम कसं मस्त दिसतं? फ्रेश लाल आहे. असतं ना ते? लाल पण असते ना. आणि कुठला मार्केट आहे हो आपला? हा दसई मार्केट दसई मार्केट का? ताजी मच्छी आपली येते का? ताजी मच्छी भेटेल. पापलेट, सुरमई, वाम, कुंडी, बांगडा, सगळं असतं आपल्याकडे. मांदेली, बोंबील सगळं असेल. तुम्ही या, तुम्हाला नक्की चांगल्या भावात चांगली मच्छी बघा मंडळी, दसई मार्केट आहे या मुरबाडला. कधी तुम्ही आले फार्म हाऊस वगैरे तर इथे या तुम्ही. एकदम ताजी मच्छी आहे. दुकानाचं नाव नाही काय? महाराष्ट्र फिश शॉप, पटेल. महाराष्ट्र फिश शॉप. हा पटेल दोन. आपला सार्थकला भूक लागली असेल. सुरुचे वडापाव आणि मटकी मिसल फेमस गर्दी आहे बघा इथे. एकदम मस्त गरम गरम वडा. कसा आहे वडापाव दादा? बघा 10 रुपये वडापाव आहे इथे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे. आम्हाला आता तिला पेटवायची आहे, म्हणजे आम्हाला त्याच्यावरती मटण बनवायचं आहे. भाकऱ्या करायच्या आहेत. म्हणून थांब ना तशी नाही धरले हाय सपोर्ट. पाहिजे घे. हे बघ आमची नवीन चूल आहे आता. मस्त की चुलीवर जेवण बनवायचं आहे फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ बघा बस काय, बरोबर ना? नाही तर आम्ही चूल उचलता. इथं 200 किलोची चूल आहे ती, वजन तेवढी उचलली. आता वहिनी पूजा करताय चुलीची. आमच्या आगरी परंपरेनुसार ना मग आपली आगरी परंपरा चालू राहिली पाहिजे ना. आता जेवण पण आपलं आगरी स्टाईलमध्ये बघतील सगळी जण. हे बघा आता दादा आपल्याला मस्त मटण बनवत आहे आपल्या आगरी स्टाईलमध्ये. रेसिपी पूर्ण बघा. चुलीवाला मटण आहे काय. आणि विटू बघा कसा बघताय. अजून ती जा मिरची घेऊन ये ना, कढीपत्ता. मिरच्या नाही आणल्या तुम्ही? नाही मटण टाकायचे आहे. मिरच्या पण या मग दाखवू चाल. आणि कढीपत्त्याचं पण झाड आहे. ती गरज आहे ना. बघा मिरच्या टाकू. सगळी झाडं लावल्या ना तुम्ही. मार्केटला का जावाची गरजच नाही. बरोबर आहे. हा? आपल्याला निसर्ग बघा, एकदम ताज्या मिरच्या. निसर्गाने लय आपल्याला मजा येईल मटण खावायला. तर आपण मिरच्या इथल्या इथंच आहेत. मिरच्या आपण बघा कढीपत्ता पण एकदम ताजा आहे मस्तपैकी. सगळा लावला आहे. आंब्याच्या झाडाचं नाही नुसती, सगळं आहे. इथं मस्त बायको मटण धुत आहे चकाचक. बघा अद्रक लसूण पेस्ट न मिरची टाकलंय. एकदम ताजी ताजी मिरची. तुम्हाला बोललो तो खाता आहे तो बाहेर काढा. चालतं. हे बघा अख्खा गरम मसाला टाकला. आता मोबाईलवर घेतोय हो. हा? ए, खायच चल गपचूप. काय टाकलं आता? हळद ना. हॅलो. का हळद टाकते आता. इकडे ये, इकडून शॉर्टकट आहे. हे बघा आपला आगरी कोळी मसाला टाकला मस्तपैकी. एकदम तर कसं पसलंय. तेच मला डाऊट येते हिला मवाच्याच फुलांचं काहीतरी व्हायलंय. हां टमाटा हे बघा टोमॅटो टाकला आता. जो राहिला ते दीपक आईला नाही ना करायला वाटतात. हे अजून करत नाही. इथं बघा मंडळी मस्तपैकी इथं मटण चालू आहे इथं चुलीवर. आणि तिकडे सगळी वडापाव करतात नाश्ता करतात. विटू बघा आपला कसा तोंडाकडे बघते वहिनीचे. बघा कसा वडापाव खाल्ला त्याने. आता आपला मस्त मसाला शिजतोय पूर्ण. कांदा टोमॅटो मिरची सर्व लसूण आहे. तेल सोडला गेलं की मटण टाकू. बघा मस्त उकाला आलंय मटणाला. आमचं दादा जेवण भारी बनवतं ना. हा तो सेम एकविरेला मटण बनवतो तसंच वाशी. तसाच वास सुटले. आता काय ऑमलेट करतं. हो ऑमलेट चुलीवरच करते. अंडा मांगरा आहे. बायको व्हायला का मटण आपला. हो झाला झाला. बघा मस्तपैकी आपण डाळ टाकले ना मसूरची याच्यात. हो मसूर डाला काहीतरी वेगळा आहे. मसूरची डाळ बटाटा सगळं टाकलंय. एकदम मस्त आता चुलीवर मस्त फायनल होईल मटण. लय मजा येईल खावायला. आता एक थंबनेलला फोटो काढू. हो. बघा मस्त आहे की आपण बादशाह मटण मसाला टाकू. एक पॅकेट आपला लालवाला मसाला कमी टाकला आहे आगरी मसाला. आणि मस्तपैकी आता धनिया पावडर लास्टला थोडासा टाकायचा आहे आपल्याला. तेच.
आता झाली आहे संध्याकाळ, दुपारचं जेवण झालेलं आपलं मस्त मटण बनवून. तर आता मी दाखवतो तुम्हाला इथे काय चालू आहे. आपल्या गावात चुली राहिल्या नाही ना, तर आम्ही चूल पेटवले, मस्त भाकरी बसतात. किती दिवसांनी बघायला भेटते, नाही तर मशीनवाल्या भाकरी खायला लागतात ना सध्या. आपले कोपरखेरणेकरांना जास्त करून हां हे बघा मस्त गरम गरम चुलीवर भाकरी. पण खापरी नाही भेटली आम्हाला, तर तव्यावर करता हो, थोडा ॲडजस्ट करा बरं. बरोबर. न आता मस्तपैकी आपण तारमाशाची मच्छी घेतलेली दुपारी, ती फ्राय करायची आहे. हा सगळा चुलीवरच आहे, एकदम स्मोकी फ्लेवर. आता फ्राय करताना दाखवते मी. त्यात गॅसवर खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणून फार्म हाऊसवर आज चुलीवरचा स्पेशल सगळा चुलीवर ना केला आपण मस्तपैकी. बघू आता आपली मंडळीला किती आवडते काय आवडते बरं. पण आता रात्रीचं जेवताना सगळ्यांना बोलवा आपण जेवायला, काय होईनी सगळ्यांना जेवायला बोलू. दुपारी आपण जरा घाई येत होतो, बोलवलं नाही, आपण जेवून घेतला. एक प्रश्न विचारू मग, आता चुलीवर आपल्या घरात चूल नाही बरोबर, मग चुलीवर मच्छी चालताना कसं वाटतंय? एकदम असं वाटतं की जुनी लोक कशी जेवण बनवत होती, तर खरोखर ते जेवणाला टेस्ट लागत होती. दुपारी आम्ही ऑमलेटच केलता, तुम्ही आम्हाला दिलता करून, त्याला पण एवढा स्मोकी फ्लेवर आलता ना, एक नंबर होता. तंदुरीसारखा ना फ्लेवर येते. आता मच्छीला पण तसंच आहे. मटण पण मस्त एकदम स्मोकी झालता. चुलीचं जेवण तर चुलीचं जेवण. नमस्कार मंडळी, तर आता सकाळ झालेली आहे, आता आम्ही निघतोय. 11:30 वाजलेले आहेत, आता आपण घरी जायला निघतोय. बघू शकता सर्व तयारी केलेली आहे आणि इथे बघा सर्व रेडी घरी जायला. मग मजा केली ना आपण काल. आपले 2 टायमाच्या रेसिपी सर्व तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटतील. आणि दादाच्या फार्म हाऊसचे आंबे नक्की खायला या कधीतरी.